नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओयासिसच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपलं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 15 जुलै 2018 रोजी जो महा TET पेपर क्रमांक 1 झाला होता. या पेपरमधील मराठी भाषा म्हणजे मराठी व्याकरणावर जे तुम्हाला 30 प्रश्न विचारण्यात आले होते, या 30 प्रश्नांवर विश्लेषणात्मक चर्चा आपण करणार आहोत. तर अधिक वेळ न घेता लगेच आपण प्रश्न पाहूयात. पहिला प्रश्न पाहूयात आपण. वाक्यातील विशेषण कोणते? मुसळधार पावसाने धरती ओलीचिंब झाली, पण शिवारे पाण्याने तुडुंब भरली. आता आपल्याला वाक्यातील विशेषण विचारलं आहे. बघा मग, मुसळधार पावसाने धरती ओलीचिंब झाली. धरती कशी झाली? ओलीचिंब. हे झालं आपलं विशेषण. म्हणजे पर्याय 2 तर आपलं उत्तर झालं. पण जर आपण कॉम्याच्या नंतर पाहिलं, पण शिवारे पाण्याने तुडुंब भरली. ओके, मग आता याच्यामध्ये तर विशेषण नाही. पण जर आपण पाहिलं तर पाऊस कसा होता? तर मुसळधार. मुसळधार पण काय झालं? विशेषण. म्हणजे या वाक्यामध्ये 2 उत्तरं आहेत, ओलीचिंब आणि मुसळधार. मग आता शिवारे काय आहे? तर यामध्ये शिवार हे नाम आहे. तुडुंब काय आहे? क्रियाविशेषण अव्यय. हे बघा, भरली कशी भरली? तर तुडुंब. तुडुंब भरली या क्रियापदाचं ते अव्यय. कोणतं? क्रियाविशेषण अव्यय. म्हणजे आपल्या लक्षात येईल वाक्यामध्ये ओलीचिंब आणि मुसळधार हे 2 विशेषण आहे. पावसाने मुसळधार आणि धरती ओलीचिंब. खालील वाक्यातील काळ ओळखा. मी तुला नेहमी पत्र पाठवत जाईन. आता मी तुला नेहमी पत्र पाठवत जाईन. जाईन म्हणल्यावर काय? रीती भविष्यकाळ. मग आता बघा, अपूर्ण भविष्यकाळ मी तुला पत्र पाठवत असेल. साधा भविष्यकाळ मी तुला पत्र पाठवेन. पूर्ण भविष्यकाळ मी तुला पत्र पाठवलेले असेल. नेक्स्ट पाहायचं आपल्याला. पुढील वाक्यातील चुकीच्या जागी दिलेले विरामचिन्ह कोणते? आजोबा राजूला म्हणाले, कॉमा बरोबर आहे. शाबास दुहेरी कॉमा बरोबर आहे. मला तुझा अभिमान वाटतो दुहेरी कॉमा क्लोज झाला बरोबर आहे, म्हणजे इन्व्हर्टेड कॉमा. परंतु इथे आलेलं उद्गारवाचक चिन्ह हे इथं नाही ना पाहिजे. ते कुठं पाहिजे? शाबास या नामानं, शाबास नंतर अव्ययानंतर पाहिजे. म्हणजे उद्गारवाचक चिन्ह आपलं उत्तर आहे. परत एकदा समजून घ्या की आजोबा राजूला म्हणाले, कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा, शाबास इथे पाहिजे होतं उद्गारवाचक चिन्ह. मला तुझा अभिमान वाटतो ही उद्गारवाचक चिन्हाची जागा चुकलेली आहे, म्हणून ते चुकीच्या जागी आलं. पर्याय क्रमांक 3. पुढीलपैकी कोणता शब्द उपसर्ग घटित नाही? आलोक, आमरण, आजन्म, आकर्ण. आकर्ण आ, आजन्म आ, आमरण आ हे तिन्ही आहेत. आलोक नाही. तर आलोक हे काय आहे? हे सरळ सरळ नाव आहे बरोबर आहे. हे 3 उपसर्ग घटित शब्द झालेले आहे. आ नावाचा उपसर्ग लागलेला आहे. पुढे आहे की नीर या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द कोणता? तोय, जल, जीवन, दूध. बघा, नीर. आता नीर म्हणजे काय? तर पाणी. मग तोय, जल, जीवन, आंबू, उदक, सलील, वारी हे सगळे शब्द त्याला समानार्थी आहे. मग समानार्थी नाही कोणता? तर दूध. हे झालं आपलं उत्तर. मग दूधला समानार्थी काय आहे? गोरस, दुग्ध, क्षीर, पय. पुढे आता आपल्याला 6 ते 9 कवितेचं वाचन दिलंय. कवितेचे आपण फक्त उत्तरं पाहणार आहोत. बघा, 6 आहे, कवी तुकोबाची माळ कोणाकडून घ्यायला सांगत आहे? तर भीमा नदीकडून. पुढीलपैकी कोणता पर्याय कवितेमधील विशेष्य नाही? तर भान. देणाऱ्याने देत जावे असे कवी म्हणत. याचा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता? दान करण्याची वृत्ती आपणाकडून घ्यावी. पुढे आहे, पुढीलपैकी कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द कवितेत आलेला नाही असा आहे? तर उत्तर या शब्दाचा समानार्थी आला नाही. जलदचा समानार्थी आला आहे ढग. अर्णवचा समानार्थी आला आहे दर्या. आणि करचा समानार्थी आला आहे हात. नेक्स्ट आता पुढीलपैकी अशुद्ध शब्द कोणता? बघा, परीक्षा शुद्ध आहे, शिक्षण शुद्ध आहे, उपहारगृह शुद्ध आहे. आशीर्वाद हा शब्द चुकलेला आहे. यामध्ये शची विलांटी ही दीर्घ पाहिजे
होती. पुढे आहे बघा आता, पुढीलपैकी वेगळ्या अर्थाचा शब्द कोणता? सविता. सविता म्हणजे काय? सूर्य, रवी, भास्कर, चंडांशू, दिनकर, आदित्य, मित्र, भानू. चपला, सौदामिनी, विद्युत. तर सविता हे आपलं उत्तर, कारण सविता म्हणजे सूर्य. तर चपला, सौदामिनी, विद्युत म्हणजेच वीज, तडीत, बिजली, बरोबर आहे, विद्युल्लता. देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या आशुतोषला सर्वांनी प्रणाम केला. वाक्यातील अधोरेखित शब्दसमूहाबद्दल अचूक शब्द निवडा. देशासाठी प्राण अर्पण करणारा त्याला आपण काय म्हणतो? हुतात्मा. देशप्रेमी, देशावर प्रेम करणारा. कार्यतत्पर, कुठलेही काम लगेच करणारा. क्रांतिकारक, क्रांती करणारा. सर्वच कलाकारांचा अप्रतिम अभिनय पाहून प्रेक्षकांचे डोळे निवणे म्हणजेच समाधान होणे. बरोबर, आपण म्हणतो ना एवढा छान अभिनय केला की आम्हाला समाधान वाटलं, म्हणजे आमचे डोळे निवले. डोळे येणे तो एक आजार आहे. डोळे भिडणे म्हणजे नजरानजर होणे, नजरेला नजर मिळणे. डोळे लागणे, डुलकी लागणे, थोडीशी झोप येणे. आता जर आपण आपलं जे ॲप आहे ओयासिस करिअर पॉईंट, जर आपण ॲपमध्ये गेलात तर आपल्याला 2013 पासून आतापर्यंत झालेले सर्वच्या सर्व पेपर सब्जेक्टनुसार, म्हणजे मराठीचे स्वतंत्र प्रश्न वेगळे, इंग्लिशचे वेगळे, परिसर अभ्यास, बालमानसशास्त्र, गणित, सामाजिक शास्त्र, सर्व सब्जेक्टनुसार तुम्हाला ते ओल्ड पेपर सॉल्व करता येईल. त्याचबरोबर सब्जेक्टनुसार सराव पेपरसुद्धा उपलब्ध आहेत. पुढचा प्रश्न घेऊयात आपण. खालील वाक्यातील अव्ययाचा प्रकार कोणता? अर्जुन नेहमीच मदत करण्यास तयार असे. अर्जुन नेहमीच मदत करण्यास तयार असे. मग बघा आपलं उत्तर आहे क्रियाविशेषण अव्यय. जर उपप्रकार पाहिला आपण तर कालवाचक, आणि त्याचा उपप्रकार सातत्यदर्शक. कसं? नेहमीच. बरोबर, मग नेहमीच काय आहे? क्रियाविशेषण. उपप्रकार कालवाचक, आणि कालवाचकचा उपप्रकार सातत्यदर्शक. बरोबर. आता उभयान्वयी अव्यय म्हणजे आपल्या सर्वांना माहिती आहे, दोन वाक्य जोडतात. केवळ प्रयोगी म्हणजेच उद्गारवाचक, आणि शब्दयोगी म्हणजे शब्दाला जोडून येतात. अनियमित पाणी पुरवठ्याबाबत महानगरपालिकेला लिहिलेले पत्र कोणत्या प्रकारचे असेल? तर हे तक्रार पत्र असेल. का? कारण इथे आपण तक्रार केली किंवा पाणी पुरवठा नियमित व्हावा. मग आता आवेदनपत्र, मागणीपत्र आणि विनंती अर्ज इथं तुम्हाला लिहून दिला आहे. आपण व्हिडिओ पॉज करून ते वाचून घेऊ शकता. पुढे चलूयात आपण. खालील पुढीलपैकी ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला नाही. भालचंद्र नेमाडे यांना 2014ला मिळाला. वि स खांडेकर यांना 1974ला. वि वा शिरवाडकर यांना 1987ला. म्हणजे या तिघांना मिळाला. पु ल देशपांडे यांना मिळालेला नाही. मराठी भाषेचे आद्य कवी कोणाला म्हणतात? तर मुकुंदराज यांना, कारण त्यांनी विवेक सिंधू हे पद्य मराठीतील पहिला ग्रंथ लिहिलेला आहे. आता रामदास स्वामी यांनी मनाचे श्लोक, दासबोध लिहिला आहे. संत ज्ञानेश्वरांनी भावार्थ दीपिका, चांगदेव पासष्टी आणि अमृतानुभव. पुढे माहिमभट यांनी मराठीतील पहिला गद्यग्रंथ लिहिला, लीळा चरित्र. पुढीलपैकी कोणता शब्द पुल्लिंगी आणि नपुंसकलिंगी यामध्ये बदलत नाही? तर तो शब्द आहे हरिण. कारण बघा, वाघ फक्त पुल्लिंगी, हत्ती फक्त पुल्लिंगी, ससा फक्त पुल्लिंगी, पण हरिण हा पुल्लिंगी आणि नपुंसकलिंगी दोन्ही शब्दात वापरता येतो, दोन्ही लिंगात येतो. तो हरिण आणि ते हरिण. रेफरन्ससाठी आपण मोरा वाळंबे सरांचं बुक पाहू शकता. पुढे आहे आनंदघन या नावाने ओळखली जाणारी व्यक्ती कोण? तर लता मंगेशकर यांनी आनंदघन या नावाने काही गाणी लिहिली आहेत, आणि त्यांनी चित्रपटांना संगीत पण दिले आहे आनंदघन या नावाने. पुढीलपैकी कोणत्या वर्णाला महाप्राण वर्ण म्हणतात? बघा, च अल्पप्राणी, ग अल्पप्राणी, ब अल्पप्राणी. महाप्राण कोण आहे? घ. महाप्राण म्हणजे काय? ज्यांचा उच्चार करताना फुफ्फुसातील हवा जोरात बाहेर जाते व असा प्राण गेल्यासारखा, म्हणजे महाप्राण. जसं बघा, ह हा काय आहे? मुख्य महाप्राण आहे, आणि ज्यांचा उच्चार करताना ह येतो त्यांना आपण महाप्राण असं म्हणतो. मग जर आपण यामध्ये पाहिलं
तर बघा ख, त्यानंतर क ख ग, नंतर हा घ जे आपलं उत्तर आहे. त्यानंतर बघा च अल्पप्राण गेला, छ, नंतर ज गेला, झ, ट गेला, ठ, ड गेला, ढ, द गेला, झालं, त गेला, थ, त, थ, द, ध, बरोबर आहे. प, फ, ब, भ, नंतर श, श आणि स अशी एकूण 14 महाप्राण आहेत. बघा ख, घ, छ, झ, थ, ध, ठ, ठ, फ, भ, श, श, स. आता आपले 21 ते 24 पॅसेज आहे. बघा 21 उत्तरानुसार पुढीलपैकी अयोग्य विधान कोणते? तर धाडसाने सुरू केलेला व्यापार घातकच ठरतो. त्यानंतर स्मिथ यांचा वेल्स ऑफ नेशन हा ग्रंथ कशाच्या दृष्टीनं होता? तर व्यापारी दृष्टिकोन होता. 23 आणि 24 पाहायचे. व्यापार वृद्धीसाठी महत्त्वाची नसलेली खालीलपैकी बाब कोणती? तर जाचक बंधने. भांडवलशाही समाजरचनेचा पाया घातला गेला यामागचे मुख्य कारण म्हणजे? तर स्मिथ यांचा अर्थशास्त्रीय सूत्रांचा अभ्यास. आस्था या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर अनास्था. पुढीलपैकी आज्ञार्थी वाक्य कोणते? यास्मिन तुझी वही संजनाला दे पाहू. हेच आपलं उत्तर आहे, कारण यामध्ये काय आहे? आज्ञा. आज्ञार्थी वाक्य काय असतं? बघा क्रियापदाचे 4 अर्थ असतात: स्वार्थ, विद्यार्थ, आज्ञार्थ आणि संकेतार्थ. त्यातला आज्ञार्थी काय असतो? आज्ञा, आशीर्वाद देणे, प्रार्थना, विनंती किंवा उपदेश हे क्रियापदाच्या रूपावरून कळते. यंदाप्रमाणेच पुढील वर्षी देखील वनराजाची कृपा व्हावी विद्यार्थ आहे. छे छे करणारच नाही मी उद्गारवाचक. गरजेल ते पडेल काय? प्रश्नार्थक. पुढीलपैकी निश्चितपणे एकवचनी शब्दाचा पर्याय कोणता? बघा खते हे अनेक वचन झालं. खत, खते. शेते, शेत, शेते. पोते, तर पोते हेच बरोबर आहे. आपण पोतं म्हणतो पण तसा शब्द नाही, पोते हेच बरोबर आहे. मग दाते, तर दात, दाते. क्रियापदाचा वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखायचा आहे. ताप उतरल्यामुळे ऋतुजाला आता चालवते. बघा ताप उतरल्यामुळं काय झालं? ऋतुजाला आता चालवते म्हणजे तिच्यामध्ये ती एक शक्यता आली आहे, बरोबर आहे. ती एक कॅपॅसिटी आली आहे, ती आता करू शकते. याला म्हणायचं शक्य क्रियापद. ओके. आता सकर्मक काय म्हणतं? ज्याला अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची गरज लागते. सहाय्यक काय असतं? तर जेव्हा संयुक्त क्रियापदामध्ये धातुसाधित आणि त्याला मदत करणारं सहाय्यक क्रियापद या दोघांनी मिळून एकच अर्थ निघतो तेव्हा त्याला संयुक्त क्रियापद असं म्हणतात. मग संयुक्त क्रियापदामध्ये धातुसाधिताला मदत करणाऱ्या क्रियापदाला सहाय्यक क्रियापद म्हणतात. प्रायोजक म्हणजे स्पॉन्सर. करता ती क्रिया स्वतः करत नसून त्याला कोणीतरी ती क्रिया करायला भाग पाडते. आपण म्हणतो ना स्पॉन्सर्ड बाय. जसं ऋतुजाला आई चालवते. ऋतुजा स्वतः चालते का? नाही, आई तिला चालवते. पुढील प्रश्न आहे आपला. चौकटीतील अक्षरात योग्य म्हण तयार केल्यास त्यातील कोणत्या क्रमांकाच्या अक्षरापासून राजा या नामाचे विरुद्धलिंगी शब्द मिळेल? म्हण तयार होती बघा. तळे राखी, तळे राखी तो पाणी चाखी. बरोबर आहे. मग आता तळे राखी तो पाणी चाखी यामधील बघा राजा शब्दाचं हे बघा रा आणि हे नी, राणी हे विरुद्धलिंगी तयार होतं. बरोबर. 3ऱ्या आणि 8व्या शब्दापासून. म्हणजे आपलं कळतं की 3रा आणि 8वा शब्द घेतला. 3रा शब्द कोणता येतो? रा अक्षर आणि 8वं येतं नी. राणी तळे राखी तो पाणी चाखी अशा प्रकारे. बरोबर. आपला जो शेवटचा प्रश्न आहे तो कॅन्सल करण्यात आलेला आहे. बघा तुम्ही जर आपल्या ओएसिस करिअर पॉईंटच्या ॲपमध्ये गेलात जे प्ले स्टोअरला उपलब्ध आहे किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिलेले आहे, तर इथे आपल्याला काय मिळणार आहे? तर 2013 ते आतापर्यंत सर्व झालेले ओल्ड पेपर तुम्हाला सब्जेक्टनुसार इथं मिळणार आहे. त्याचबरोबर सराव पेपरसुद्धा उपलब्ध आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा व ओएसिस करिअर पॉईंटचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.